नमस्ते, मी सुरेखा ज्ञानेश पवार. तुम्हा सर्वांचं हम्पी टूरच्या या 4थ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. बदामीच्या एसटी स्टँडजवळ असणाऱ्या या राजश्री हॉटेलमध्ये आता आपण सकाळचा नाश्ता करत आहोत. हम्पी ते बदामी हे अंतर बाय रोड 150 किलोमीटर आहे. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात असलेले बदामी, पूर्वीचे वातापी हे चालुक्य राज्यांची प्राचीन राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. हे ठिकाण आपल्या भव्य दगडी गुहा मंदिरे, ऐतिहासिक वास्तुकला आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर ओळखले जाते. बदामी येथे पाहण्यासाठी बदामी किल्ला, पुरातत्व वस्तू संग्रहालय, भूतनाथ मंदिर, अगस्त्य तलाव व बदामीची लेणी अशी खूप सारी ठिकाणं आहेत. सर्वात प्रथम आता आपण गाडी पार्क करून चालतच अगस्त्य तलावाच्या किनाऱ्याने निघालेलो आहोत. समोर जो आपल्याला डोंगर दिसतोय त्या डोंगरामध्ये भव्य अशी लेणी कोरलेली आहेत आणि या लेण्यांच्या पायथ्याशी असलेला हा अतिशय प्राचीन व पवित्र असा अगस्त्य तलाव आहे. आजूबाजूंच्या लाल खडकांच्या टेकड्या आणि मंदिरांचे या तलावातील प्रतिबिंब खूप सुंदर दिसते. अगस्त्य तलावाच्या शेजारी समोर आपल्याला भूतनाथ मंदिर समोर दिसतोय. हिंदू पौराणिक कथांनुसार या तलावाची निर्मिती महान ऋषी अगस्त्य यांनी केली होती. स्थानिक लोकांच्या मते या तलावाच्या पाण्यामध्ये औषधी आणि पवित्र गुणधर्म आहेत. हा मानवनिर्मित तलाव 7व्या शतकात चालुक्य राजवटीत बांधला गेला होता. तलावाच्या काठाने चालत चालत आपण आता भूतनाथ मंदिर समूहापर्यंत आलेलो आहोत. मंदिराची प्रतिकृती या पाण्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसते पहा. तलावाच्या पूर्व काठावर असलेली ही प्राचीन दगडी मंदिरे चालुक्यकालीन वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. हे मंदिर 7व्या ते 12व्या शतकादरम्यान बांधले गेले आहे. या मंदिराचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. पूर्व भूतनाथ गट हा भाग 7व्या ते 8व्या शतकात बदामी चालुक्य राजवटीत बांधला गेला. यात प्रामुख्याने द्राविड स्थापत्य शैली दिसून येते. उत्तर भूतनाथ गट हा भाग 11व्या ते 12व्या शतकात कल्याणी चालुक्यांच्या काळात बांधला गेला असून यात प्रामुख्याने नागर अर्थात उत्तर भारतीय वास्तुकलेचा प्रभाव आहे. ही सर्व मंदिरे स्थानिक गुलाबी रंगाच्या वाळूच्या दगडापासून बनवली आहेत. मंदिराच्या बाहेरील व आतील भिंतींवर हिंदू देवता, नंदी आणि विविध पौराणिक कथांवर आधारित अप्रतिम शिल्पकला कोरलेली आहे. मुख्य भूतनाथ मंदिरात शिवलिंगाची पूजा केली जाते. अगस्त्य सरोवराच्या काठावरून या मंदिराचे आणि सभोवतालच्या खडकाळ टेकड्यांचे सुंदर असे दृश्य दिसते. हे मंदिर समूह बदामी बस स्थानकापासून केवळ 1 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. ऑक्टोबर ते मार्च हा काळ भेट देण्यासाठी सर्वात उत्तम मानला जातो. सकाळ संध्याकाळच्या वेळी इथे इतर वेळेपेक्षा जास्त चांगला अनुभव आपण घेऊ शकतो.
भूतनाथ मंदिर समूहाच्या मागच्या बाजूला आता आपण चालत आलेलो आहोत आणि इथे खडकांवर आपल्याला वेगवेगळी शिल्प कोरलेली दिसत आहेत पहा. या छोट्याशा मंदिरामध्ये आतल्या बाजूला भगवान विष्णूंची क्षीरसागरामध्ये निद्रिस्त असलेली मूर्ती आपल्याला इथे कोरलेली दिसतीये. अगस्त्य तलावाच्या काठावर असलेला हा भूतनाथ मंदिरांचा समूह खरंच खूप सुंदर आहे. इथल्या खडकांचा रंग खूपच वेगळा आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जे गड, किल्ले, लेण्यांचे समूह पाहतो ते सगळे काळ्या पाषाणामधले आहेत आणि इथे मात्र आपल्याला हे अशा प्रकारचे खडक दिसतात. भूतनाथ मंदिरांचा समूह पाहून झाल्यानंतर आता आपण बदामी येथील वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी जाणार आहोत. खरं तर किल्ला, वस्तू संग्रहालय हे अगोदर येतात व पुढे भूतनाथ मंदिरांचा समूह आहे. आपण सर्वात अगोदर भूतनाथ मंदिर समूह पाहून आलेलो आहोत आणि आता आपण वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी जाणार आहोत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणद्वारे चालवले जाणारे हे वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी फक्त 10 रुपये तिकीट आहे. येथे चालुक्य काळातील प्राचीन मूर्ती, अवशेष आणि शिलालेख जतन करून ठेवण्यात आलेले आहे. या संग्रहालयाची स्थापना 1979 मध्ये झाली असून 1982 मध्ये ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. येथे बदामी आणि आसपासच्या परिसरामध्ये सापडलेल्या एकूण 181 दुर्मिळ प्राचीन वस्तू जतन केलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने 4 मुख्य गॅलऱ्या आणि एक ओपन एअर गॅलरी आहे. येथील संग्रहालयात चालुक्यकालीन भव्य शिल्पे, नक्षीदार वास्तूंचे अवशेष आणि प्राचीन शिलालेख हे प्रमुख आकर्षण आहेत. हे संग्रहालय सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत पर्यटकांसाठी खुले असते. तसेच शुक्रवारी संग्रहालय बंद असते. बदामीच्या भव्य इतिहासाचा आणि कलेचा अभ्यास करण्यासाठी हे संग्रहालय अतिशय उत्तम ठिकाण आहे. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या खुल्या दालनात जैन मूर्ती, नटराज, नंदी तसेच नरसिंह रूपातील विष्णू, श्रीदेवता, लज्जागौरी, मातृका, भैरवी आणि यासारख्या अनेक प्रदर्शनीय वस्तूंचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे बदामीला आलात तर हे वस्तू संग्रहालय पाहायला विसरू नका. वस्तू संग्रहालय पाहून झाल्यानंतर आता आपण बदामीची लेणी पाहण्यासाठी जाणार आहोत. कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात असलेली बदामी लेणी ही प्राचीन भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
ही लेणी 6व्या शतकात चालुक्य राजांच्या काळात कोरण्यात आली असून ती आपल्या कातळातील कोरीव शिल्पांसाठी जगप्रसिद्ध आहेत. बदामी लेण्यांच्या समूहामध्ये मुख्य 4 गुहा मंदिरे आहेत. ही मंदिरे हिंदू आणि जैन धर्माशी संबंधित आहेत. सध्या ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि स्थानिक सहली इथे आलेल्या असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. आता आपण गुहा क्रमांक 1 पाहण्यासाठी आलेलो आहोत. ही गुहा भगवान शिवाला अर्थात नटराजाला समर्पित आहे. यात शिवाची विविध रूपे कोरलेली आहेत. गुहा क्रमांक 1 मधील भगवान शंकराची विविध रूप पाहून झाल्यानंतर आता आपण गुहा क्रमांक 2 पाहण्यासाठी आलेलो आहोत. ही भगवान विष्णूंच्या विविध अवतारांना उदाहरणार्थ वराह, त्रिविक्रम यांना समर्पित आहे. त्यानंतर आता आपण या समूहातील सर्वात मोठी आणि भव्य गुहा अर्थात गुहा क्रमांक 3 पाहण्यासाठी आलेलो आहोत. यात विष्णूच्या वामन आणि नरसिंह अवताराची विस्मयकारक शिल्पे आहेत. लेण्यांसमोरच आपल्याला अगस्त्य तलाव दिसतो आणि या अगस्त्य तलावाच्या काठावरच भूतनाथ मंदिरांचा समूह आहे. सर्वात शेवटी गुहा क्रमांक 4 ही जैन धर्माला समर्पित असून या गुहेमध्ये आपल्याला भगवान महावीर आणि इतर तीर्थंकरांच्या मूर्ती दिसतात.
अनेक शाळांच्या सहली इथे बदामीची लेणी पाहण्यासाठी आलेल्या आहेत. बदामी लेण्यांच्या अगदी समोरच बदामीचा किल्ला आहे. तसेच अगस्त्य तलाव आणि भूतनाथ मंदिरांचा समूह सुद्धा इथून आपल्याला दिसतो. बदामी येथील लेण्यांचा हा समूह अगदी पाहण्यासारखा आहे. बदामीची लेणी पाहून झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत पटद्दकल येथील मंदिरे पाहण्यासाठी. 1 वाजलेत आणि आता आपण बदामी येथून कडे जाण्यासाठी निघालेलो आहोत. तिथे सुंदर अशा मंदिरांचा समूह आहे. पटद्दकल इथे आल्यानंतर आपल्याला अशा कडक भाकरी या दुकानामध्ये पाहायला मिळतात. इकडे या फेमस आहेत. दुपारी भूक लागली आहे त्यामुळे आता आम्ही इथे जेवण करणार आहोत. वांग्याची भाजी, उसळ, चटणी, लोणचं आणि गरमागरम ज्वारीची आम्ही पिठलं 1 नंबर आहे. कर्नाटक राज्यातील बागलकोट, पूर्वीचे विजापूर जिल्ह्यात मलप्रभा नदीच्या काठावर वसलेले पटद्दकल हे प्राचीन हिंदू आणि जैन मंदिरांच्या समूहासाठी जगभर प्रसिद्ध आहे. हे ठिकाण चालुक्य वंशाच्या भव्य वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण असून हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हिरव्या रंगांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारी ही मंदिर आपलं गेल्या लक्ष वेधून घेतात. हे मंदिर 7व्या ते 9व्या शतकादरम्यान चालुक्य साम्राज्याच्या काळात बांधले गेले आहे. बदामीच्या चालुक्य राजांचा राज्याभिषेक सोहळा याच पवित्र ठिकाणी होत असे. या परिसरात एकूण 10 प्रमुख मंदिरे आहेत, ज्यांची वास्तुकला उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय शैलीचे मिश्रण दर्शवते. या मंदिरांच्या भिंतींवर आणि खांबावर रामायण, महाभारत आणि भागवत पुराणातील प्रसंग अतिशय सुंदर रीतीने कोरलेले आहेत. मंदिरावर संस्कृत भाषेतील सुंदर शिलालेख आणि कन्नड भाषेतील कोरीव काम आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात येथे चालुक्य उत्सव नावाचा वार्षिक नृत्य महोत्सव साजरा केला जातो, जो पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. येथे 10 मंदिरांचा समूह आहे. त्यातील सर्वात पहिलं आता आपण काशी विश्वनाथाचं मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत. हे मंदिर 8व्या शतकाच्या मध्यास राष्ट्रकूट राजघराण्याने बांधले आहे. हे पटद्दकल संकुलातील बांधले गेलेले शेवटचे हिंदू मंदिर मानले जाते. काळाच्या ओघात मंदिराचा बराचसा भाग नष्ट झाला आहे. सध्या केवळ मंदिराचा गाभारा आणि अंतराळ प्रवेशद्वार शिल्लक असून गर्भगृहाचा घुमट गहाळ आहे. गाभाऱ्याला 2 खांब आधार देतात. आतमध्ये काळ्या पाषाणातून कोरलेलं सुंदर असं शिवलिंग स्थापित आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर गरुडाचे शिल्प आहे. खांबांवर आणि छतावर हिंदू पुराणातील कथा कोरलेल्या आहेत, ज्यामध्ये भगवान शिव-पार्वती विवाह, कृष्णलीला आणि नटराजाचे शिल्प यांचा समावेश आहे. बाहेरील बाजूस बसलेल्या स्थितीत एक नंदी आहे, जो गर्भगृहाकडे तोंड करून बसलेला आहे. आता आपण या मंदिर समूहातील दुसरं प्रसिद्ध मंदिर मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत. हे मंदिर इसवी सनाच्या 745च्या सुमारास चालुक्य राजा विक्रमादित्य यांची दुसरी राणी त्रैलोक्य महादेवी हिने बांधले. पट्टदकल येथील प्रसिद्ध विरूपाक्ष मंदिर च्या विजयाचे प्रतीक म्हणून हे मंदिर लगेचच त्याच्या शेजारी बांधले गेले. हे मंदिर पूर्णपणे द्रविड वास्तुशैलीत बांधलेले आहे. हे मंदिर विरूपाक्ष मंदिराचेच एक छोटे रूप मानले जाते. या मंदिराला 3 बाजूने प्रवेशद्वार आहेत आणि समोर नंदी मंडप आहे. मुख्य मंदिराच्या छतावर 4 मजली विमान रचना असून त्यावर सुंदर कळस आहे. मंदिराच्या खांबांवर आणि भिंतींवर हिंदू पुराणातील कथा, विशेषतः शिवपुराण, रामायण आणि महाभारत या ग्रंथांतील प्रसंग अतिशय सुबकपणे कोरण्यात आले आहेत. येथे पंचतंत्रांतील माकड आणि मगरीची गोष्ट या कथा दर्शवणारी शिल्पे आपल्याला दिसतात. पट्टदकल हे चालुक्य राजांच्या राज्याभिषेकाचे केंद्र होते. आता आपण इसवी सन 740च्या सुमारास राजा विक्रमादित्य दुसरा याने पल्लवांवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ त्याची पत्नी राणी लोक महादेवी हिने बांधलेले विरूपाक्ष मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत. भगवान शिवाला समर्पित असलेलं हे मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच सुंदर अशी नंदीची मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या समोर 4 खांबांचा हा सुंदर असा नंदी मंडप आहे. या मंदिराची लांबी 224 फूट आणि रुंदी 105 फूट आहे. मंदिराच्या भिंतींवर नटराज, लिंगोद्भव आणि उग्र नरसिंह यासारख्या विविध पौराणिक शिल्पाकृती अत्यंत बारकाईने कोरलेल्या आहेत. येथील शिवलिंगाची साग्रसंगीत पूजा केली जाते. या मंदिरातील शांतता अनुभवण्यासाठी थोडा वेळ तरी आपण शांत इथे थांबलंच पाहिजे. विरूपाक्ष मंदिराव्यतिरिक्त मल्लिकार्जुन, संगमेश्वर, पापनाथ, काशी विश्वनाथ, गलंगनाथ आणि जैन मंदिर ही येथील प्रमुख मंदिरे आहेत.
पट्टदकल येथे एकूण 10 मंदिरं आहेत. त्यातील 9 मंदिरे हिंदू आहेत तर एक मंदिर जैन आहे व यातील बहुतांश मंदिरे ही भगवान शिवाला समर्पित आहेत. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि पट्टदकल येथील सर्व मंदिरे पाहून आता आम्ही इथून निघालेलो आहोत. हनुमानाचं आहे. 5:50 झाले. अजून 150 किलोमीटर कोल्हापूर आहे. आजचा आपला मुक्काम कोल्हापूर येथे आहे. आजचा बदामीचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.